वय झालं म्हणून भावना संपत नाहीत, त्या म्हणाल्या. कधी कधी त्या जास्त खोल होतात. त्यांचा आवाज थरथरत होती. मी हळूच म्हटलं, भावना असणं चुकीचं नाही आजी. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग त्याला सुरुवात करूया. मित्रांनो, शेजारच्या घरात राहणाऱ्या सरस्वती आजी वय 69व्या वर्षी ही विलक्षण टवटवीत होत्या. पांढरी शुभ्र साडी, कपाळावर लहानशी टिकली आणि डोळ्यात आयुष्य पाहिल्याचा गहरा अनुभव. त्यांचं व्यक्तिमत्व पहिल्याच भेटीत मनात तसे. मी संध्याकाळी अंगणात बसून चहा घेत होतो, तेवढ्यात आजीचा आवाज आला. अरे बाळा, जरा मदत करशील का? तो आवाज कडकड नव्हता, तो आपुलकीचा होता. मी त्यांच्या घरी गेलो. घरात जुन्या आठवणीचा सुगंध होता. अगरबत्ती, लाकडी कपाट आणि भिंतीवर टांगलेले काळ्या पांढऱ्या फोटो. त्यांनी हळूच पाणी मागितलं. ग्लास देताना त्यांच्या बोटांचा क्षणभर स्पर्श झाला आणि काहीतरी अनामिक जाणीव मनात अलगद उमलली. एकटेपणा खूप बोचतो रे, आजी हसत म्हणाल्या. माणूस असला की घर जिवंत वाटतं. त्या वाक्यात तक्रार नव्हती, एक प्रामाणिक कबुली होती. त्या दिवसापासून भेटी वाढू लागल्या. कधी चहा, कधी जुन्या गाण्यांच्या केमिस्टिक, कधी आयुष्याच्या गोष्टी. त्यांचा हसरा चेहरा माझं ऐकून घेणं. दोघात एक शांत विश्वासाचं नातं तयार होत गेलं. रात्री अंगणात बसताना चंद्रप्रकाश त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसायची. जणू आयुष्य पुन्हा नव्याने श्वास घेत होतं आणि मला कळत नव्हतं ही केवळ मैत्री आहे की हळूहळू उमगणारं काहीतरी अधिक. त्या दिवसानंतर सरस्वती आजींचं घर माझ्यासाठी अनोळखी राहिली नाही. संध्याकाळी फुलं घालायला गेलो की त्या हसत म्हणायच्या, आज उशीर झाला बाळा. त्या एका वाक्यात आपुलकी होती आणि थोडीशी वाट पाहण्याची ओढही. आजी जुन्या आठवणी सांगायच्या, तरुणपणाच्या काळ, संसार, हरवलेली माणसं. बोलता बोलता कधी कधी त्या थांबायच्या. डोळ्यात पाणी यायचं, पण होठांवर हसू असायचं. मी काही बोलायचो नाही, फक्त शांतपणे त्यांच्या शेजारी बसायचो. त्या शांततेतही खूप काही बोललं जायचं. एका संध्याकाळी वीज गेली. घरात अंधार आणि खिडकीतून येणारा चंद्रप्रकाश. आजी खुर्चीत बसल्या होत्या. इथे ये, जवळ बस, त्या म्हणाल्या. मी शेजारी बसताच त्यांनी हळूच माझ्या हातांवर हात ठेवला. तो स्पर्श कसला घाईचा नव्हता, तो विश्वासाचा, आधाराचा होता. वय गेलं म्हणून मन मरत नाही रे, त्या हलक्या आवाजात म्हणाल्या. मनाला देखील कुणीतरी हवं असतं आपलंसं. त्या क्षणी मला जाणवलं, ही नातं वय पाहत नाही. ती एकमेकांच्या एकटेपणाला ओळखतात. त्यांच्या हातात एक ऊब होती, ती थेट हृदयापर्यंत पोहोचत होती. माझं मन गोंधळलेलं होतं, पण कुठेही अपराधभाव नव्हता, फक्त एक शांत स्वीकार. त्या रात्री मी निघताना आजी दारातच उभ्या राहिल्या. उद्या येणार ना? मी मान हलवली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून कळलं, मी फक्त शेजारी नाही राहिलो, मी त्यांच्या आयुष्यात थोडासा उजेड बनलो होतो. पुढच्या काही दिवसात सरस्वती आजी अधिकच शांत दिसू लागल्या. बोलणं कमी, पण नजरेत जास्त काही सांगायची इच्छा. मी गेलो की त्या चहा ठेवायच्या, पण स्वतः फारसं बोलायच्या नाहीत. जणू मनात काही साठून राहिलं होतं. एका दुपारी मी विचारलं, आजी, आज काही बरे नाही वाटत का? त्या थोडं वेळ थांबल्या, मग अलगद म्हणाल्या, मन बरं नसतं तेव्हा शब्द साथ देत नाहीत रे बाळा. मी त्यांच्या शेजारी बसलो. उन्हाची सोनेरी धार खिडकीतून आत येत होती. त्या अचानक म्हणाल्या, लोक काय म्हणतील ह्याची भीती वाटते, पण मनाला खोटं बोलावत नाही.
मी काही बोललो नाही, फक्त ऐकत राहिलो. वय झालं म्हणून भावना संपत नाहीत, त्या म्हणाल्या. कधीकधी त्या जास्त खोल होतात. त्यांच्या आवाजात थरथर होती. मी हळूच म्हटलं, भावना असणं चूक नाही आजी. त्या वाक्यावर त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्या नजरेत कृतज्ञता होती आणि थोडंसं धैर्यही. त्यांनी माझा हात हलकेत धरला. तो स्पर्श पुन्हा एकदा अपराधाचा. तू इथे असतोस तेव्हा घरात श्वास चालू राहतो, त्या हसून म्हणाल्या. त्या दिवशी आम्ही फारसं काही केलं नाही, फक्त बोललो. जुनं रेडिओ लावलं, 2 गाणी ऐकली. पण त्या शांत क्षणात एक नवं वचन तयार झालं. एकमेकांचा आधार, मर्यादा आणि प्रामाणिकपणा. संध्याकाळी निघताना त्यांनी हलकंच आवाजात म्हटलं, आज मन हलकं झालं आणि मला कळलं, कधीकधी रोमांस म्हणजे हातातला हात नाही, तर मनात मन असतं. काही नातं नाव मागत नाहीत, ती फक्त अस्तित्वात असतात. हळू, खोल आणि शांत. सरस्वती आजींच्या आयुष्यात मी कधीही गोंधळ निर्माण केला नाही आणि त्यांनाही माझ्या आयुष्यावर हक्क गाजवला नाही. आम्ही दोघांनी एक गोष्ट ठरवली होती, मन जपायचं, मर्यादा पाळायच्या आणि एकमेकांना ओझं बनून द्यायचं नाही. समाजाच्या नजरा आम्हाला माहीत होत्या. कुजबूज ऐकू येत होती. पण आजी नेहमी म्हणायच्या, लोक बोलणारच, पण मन रिकामं ठेवणं जास्त धोक्याचं असतं. हळूहळू त्यांच्या तब्येतीत चढउतार येऊ लागले. मी शक्य तितका त्यांच्या जवळ राहिलो. औषधं, दवाखाना, साधं बोलणं. कधीकधी त्या माझा हात धरून शांत झोपायच्या. त्या स्पर्शात मागणी नव्हती, फक्त विश्वास होता. एका संध्याकाळी त्यांनी मला जवळ बोलावलं. माझं आयुष्य खूप एकटं होतं, त्या म्हणाल्या. पण शेवटी कुणीतरी मला माणूस म्हणून पाहिलं, एवढंच पुरेसं आहे. त्या शब्दांनी माझा कंठ दाटून आला. काही दिवसांनी सरस्वती आजी शांतपणे या जगातून निघून गेल्या. आज त्यांच्या घरासमोर जाताना खिडकीकडे पाहिलं की एकटं वाटतं. त्या तिथूनच बसून हसत असायच्या. त्या नात्याला नाव नव्हतं, भविष्य नव्हतं, पण अर्थ होता. आणि कदाचित आयुष्यभर लक्षात राहणारं तेच असतं. वय, नातं, समाज या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन एकटेपणाला समजून घेणं, हेच खरं प्रेम असतं. कशी वाटली आजची कथा कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि ऐकत राहा आपल्या गप्पा गोष्टी मराठी स्टोरी चॅनल. भेटूया पुढच्या अशाच नवीन कथेमध्ये.